VAG मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 88. ओ माय गॉड, इट्स मीन केतनच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीचं लक्षात होतं आणि ते आधीपासून हा सगळा प्लॅन करत होते, तेही मला कसलीही कल्पना न देता. अरे देवा, आता काय आणि कशी फेस करणार आहे मी त्यांना, मनाशी म्हणतच तिनं घट्ट डोळे मिटून घेतले. एव्हाना डोअर लावून तो तिच्या जवळ येऊन थांबलेला तिला कळलंही नव्हतं. गालात स्मित हास्य करत तो तिलाच पाहत होता आणि मध्येच तिला म्हणाला, सरप्राईज. मग पर्णी, कसं वाटलं माझं सरप्राईज? त्याचा आवाज आला तसं तिने भरकन डोळे उघडले आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याला पाहू लागली. तर तो अगदी समोर होता. तिच्या ओठांवर हलकंच स्मित पसरलेलं. तिला बोलायला मात्र त्या क्षणाला शब्दच सापडत नव्हते. ती त्याच्या नजरेत नजर मिसळून पाहत होती आणि तोही पाहत होता. बहुधा नजरेनेच दोघांचा मुखसंवाद चाललेला. क्षणभर असाच निघून गेला आणि पुढच्या क्षणाला, इकडं ये आधी म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि तिला बेडवर घेऊन आला. त्याने तिला हळुवारपणे बेडवर पाडलं आणि तिच्या वर येत म्हणाला, आता बोल, किती राग आलेला माझा? एवढा राग? अरे बापरे, मी तर घाबरलोच होतो. म्हटलं आता सगळ्या सरप्राईजची वाट लागते की काय? आणि काय ग, इतका राग आलेला माझा? मग का नाही म्हणालीस की थांबा, नका जाऊ, आपली अॅनिव्हर्सरी आहे? तो भुवया उंचावून विचारत होता आणि त्याच्या डोळ्यात अचानकपणे उमडलेल्या नशिल्या भावांनी तिला अगदी एकटक पाहत होता. आणि ती मात्र स्तब्धपणे बस त्यालाच पाहत होती. आपल्या मनातल्या भावना न सांगताही समोरचा आपल्याला समजून घेतो, यापेक्षा वेगळं सुख ते काय असतं? जणू ते सुख ती आत्ता या क्षणाला अनुभवत होती. आणि जो हे सगळं समजून घेतोय तो असा आपल्या समोर असताना तिला त्याच्याबद्दल आधीची असलेली प्रेम भावना आणि उत्कटतेने मनात उमडून येणार नव्हती, हे तर अशक्यच होतं. बोलणार आहेस का आता? ती अजूनही गप्पच आहे पाहून त्याने तिला पुन्हा प्रश्न केला. अन आता मात्र क्षणाचाही विलंब न करता तिने त्याच्या गळ्यात हात घातले आणि त्याच्या मिठीत चिरत दोघांतलं अंतर मिटवलं. आय लव्ह यू केतन, आय लव्ह यू सो मच, थँक यू स्वीट हार्ट म्हणत ती त्याला कडल करत स्वतःकडं खेचू लागलेली. त्याच्या मिठीत तिची झालेली ती गोड हालचाल आणि तिला अशी बिलगलेली पाहून त्याच्याही रोमरोमात एक अजीबशी थरथर उठून गेलेली. मग मात्र तिच्यावर प्रेम वर्षाव करण्यासाठी आतुरतेने तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. आय लव्ह यू टू यार म्हणत तिला आणखी जवळ खेचत तो तिच्या मानेवर अलगद हळूवार ओठांची नक्षी उमटवू लागला. तिने त्याच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, तिच्या साथीसाठी आज तो तिला ते सुखद गोड कधीही विसरता येणार नाही असे क्षण भेट देत होता. आणि तीही त्याच्या प्रेमवर्षावात चिंब भिजत होती. घड्याळात सकाळचे 9 वाजले होते. पर्णीला जाग आली ती केतनच्या मिठीत. तो गाढ झोपेत होता. क्षणभरासाठी हे केवळ स्वप्न आहे की काय असंच तिला मनाला भासलं. तसं तिने डोळे उघडले आणि गाढ झोपलेल्या केतनचा चेहरा तिच्याच बाजूला म्हणजे अगदी समोर होता. गालात नेहमीची स्माईल आणि समाधान पसरलेलं दिसत होतं आणि त्या क्षणाला भलताच हँडसमही दिसत होता. त्याला पाहून तिच्या ओठांवर हलकंच स्मित पसरलं आणि झोपेतच असलेल्या त्याने तिला आणखी जवळ खेचलं तशी ती आणखीनच त्याच्या मिठीत शिरली गेली. कालच्या सुखद क्षणांना आठवून ती मनोमन सुखावत होती. शिवाय त्याच्या मिठीसारखी सुरक्षित जागा तिच्यासाठी आणखी कोणती असूच शकत नव्हती.
जी ती सध्या अनुभवत होती. ना वेळेचं बंधन होतं ना कशाचं. ते सुख स्वर्ग सुख होतं जे आणखी काही क्षण तरी असंच राहणार होतं. त्यात काही क्षण निघून गेले असतील आणि पर्णीला आठवलं, अरे यार, मी केतनसाठी आणलेलं गिफ्ट तर दिलंच नाहीये. त्यांच्यासाठी एका वेगळ्याच अंदाजात गिफ्ट समोर आलं तर ते खुश होतील. हा विचार तिच्या मनात आला जो तिला स्वस्थ बसू देत नव्हता. मग मात्र मनात काहीसा विचार करून ती हळूच केतनच्या मिठीतून बाहेर आली आणि पर्णीने पहिला बाजूचा बेडशीट नीट केला. तशी ही सगळी रूम आहे तशीच नीट होती. मग तिचं आणलेलं गिफ्ट काढून तिथंच केतन झोपलाय तिथं त्याच्या शेजारी बेडवरच ठेवलं आणि मग ज्या साईडला गिफ्ट ठेवलेलं त्या साईडला बेडच्या किंचित खाली बसून कॅमेऱ्याचा अँगल पकडून व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी मोबाईलचा कॅमेरा रेडी ठेवला. केतन, केतन उठताय ना? चला ना, असं बोर झालंय, आपण बाहेर जाऊया कुठं तरी, ती उगाचच म्हणत होती. हळूच एक साईडने त्याचं ब्लँकेट ओढत तिने त्याला आवाज दिलेला आणि त्याला दिसणार नाही अशी तिथेच खाली लपली सुद्धा होती. ब्लँकेट बाजूला झालं आणि केतनला थंडीची जाणीव झाली तशी त्याने हालचाल केली आणि बहुतेक तो जागा झाला. हे झोपू दे ना यार, तू का उठलीयस इतक्या लवकर? पर्णी, पर्णी म्हणत तो तिला पाहू लागला पण ती दिसत नव्हती. म्हणताना तो उठला तसं बेडवर समोर ठेवलेलं गिफ्ट त्याला दिसलं आणि बाजूलाच लपलेल्या तिचं डोकंही. एवढ्यात तर ती लगेच उठली. विश यू हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी केतन. ती उठली तर तिच्या हातात मोबाईल होता. ती मोबाईलवर काहीतरी करते हे लगेच त्याला कळलं. पर्णी, तू तिथं काय करत होतीस आणि हे काय? तू व्हिडिओ बनवत आहेस का फोटो काढतेस? तेही या अवतारात? ए यार पर्णी, नको ना. सकाळी सकाळी माझा अवतार तर बघ. काही नाही होत केतन, तुम्ही ऑलरेडी हँडसम आहात. चला बरं माझं गिफ्ट ओपन करा, ती हसत म्हणाली. हो, ऑफकोर्स करणारच आहे मी गिफ्ट ओपन, कारण हे माझं गिफ्ट आहे. पण यार व्हिडिओ तर बंद कर ना. तो तेच गिफ्ट आडवं पकडत स्वतःला लपवत म्हणत होता. माझ्यासाठी केतन, प्लीज, इट विल बी अ नाईस मेमरी फॉर एव्हर. प्लीज तुम्ही ओपन तर करा ना गिफ्ट. ओके, तू ऐकणार नाहीस ना? पण काय हे? आय थिंक इट्स लुकिंग लाईक. म्हणतच तो त्या बॉक्सची बांधलेली लेस हलकेच सोडू लागला. नंतर बॉक्सचं झाकण ओपन केलं. बॉक्सचं झाकण उघडताच हो वाव, त्याच्या तोंडून एकदम उद्गार बाहेर पडले, कारण ते झाकण उघडताच आतून 10-12 कृत्रिम बटरफ्लाय अगदी अनपेक्षित आणि आश्चर्यकारकरित्या उडत बाहेर पडले. जे पाहून केतनच्या हृदयाचा ठोकाही क्षणभरासाठी थांबलाच होता. खूप भारी होतं ते फिलिंग. आणि समोर होती दोघांची सुंदर फोटो फ्रेम, ज्यामध्ये दोघांचा सोबतचा लग्नानंतर कधीतरी काढलेला एक मोठा आणि अतिशय छान फोटो मधोमध होता. आणि बाजूला छोट्या इमेजमध्ये त्या दोघांचे सोबतचे काही सुंदर क्षण कॅप्चर होते. सगळं काही एकाच फ्रेममध्ये होतं. ते मेमोरेबल मोमेंट्स पाहून त्यालाही ते सगळे क्षणभरात डोळ्यांसमोरून तरळून गेले आणि डोळ्यात पाणीही आलं. हे तर खूपच सुंदर आहे पर्णी, आय लव्ड इट यार, थँक्यू. तो पर्णीकडे पाहून स्मित करत म्हणाला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातले अश्रू आणि गालात आलेलं गोड हास्यही कॅमेऱ्यात कैद झालेलं. पर्णीने त्या क्षणी व्हिडिओ स्टॉप केला आणि कॅमेरा बंद करून मोबाईल साईडला ठेवून त्याच्या शेजारी आली. आवडलं ना केतन माझं गिफ्ट? हो म्हणजे काय, खूप खूप आवडलं. तुला सुद्धा हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी पर्णी. हो थँक्यू, पण आणखीही राहिलंय तुमच्यासाठी आहे, बघा तरी. हे काय? म्हणत खाली फोटो सोबत असलेलं एक सुंदर ग्रीटिंग त्याने उचललं. ते तर पाहायचं राहूनच गेलेलं. त्याने ते उघडलं तर त्यात असलेली सुंदर फुलं पॉपअप करून बाहेर आली, जे की पाहताच मनाला आकर्षित करत होती.
बॅक साईडला एक कविता लिहिल्यासारखी दिसत होती. बहुतेक पर्णीच्या अक्षरात असावी आणि तिनेच लिहिली असावी. ओ हो, कविता तूच लिहिली असणार, राईट? ती मान हलवून म्हणाली. मग मात्र तो ती वाचू लागला अगदी मोठ्याने. तुझं माझ्या आयुष्यात येणं, तुझं माझ्या आयुष्यात येणं म्हणजे होती सुखाची सुरुवात. शुष्क अनगत प्राणभूमीवर जणू शीतलतेची बरसात. तुझ्या सोबत जगताना असते ओढ तुझ्या श्वासांची. गुंतण्या आतुर मी, हो मी वेडी तुझ्या भासांची. हे क्षण माझ्या तुझ्यातले, हे क्षण माझ्या तुझ्यातले बनवतील दृढ नाते हृदयांतरीचे. वाढवतील फक्त गोडवा आणि निखळ प्रेम जन्मांतरीचे. म्हणूनच तर तुझं सोबत असतं खरंच माझ्यासाठी खास. तुझ्याच मिठीत असावा माझं मरण अन अखेरचा श्वास. कविता त्याने वाचली आणि प्रत्येक कडवं वाचताना तिला भुवया उंचावून दादही देत होता. पण शेवटचं कडवं वाचलं आणि त्याचा चेहरा पडला. म्हणत ते ग्रेटिंग त्याने तिच्याकडे देत मान भलतीकडे वळवली. अहो काय झालं केतन? काय झालं म्हणजे तुला मला सोडून जायचंय तर? अहो मी असं कुठं लिहिलंय? ह्यात तर असंच लिहिलंयस. हे बोलतानाही त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती. त्याने ओठांचा कोपरा नाराजीमध्ये उडवलेला. ते पाहून ती डायरेक्ट त्याच्या पुढ्यात येऊन बसली. त्याचा चेहरा ओंजळीत पकडला आणि त्याला म्हणाली, केतन अहो असं नाहीये. माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता. मला असं म्हणायचं होतं की मला तुमच्यासोबत कायम राहायचंय. असं तर नाही वाटलं मला ते वाचून. मला नाही आवडणार हा पर्णी आजच्या दिवशी अशी बोलणार असशील तर. त्याचा आवाज वाढलेला पाहून तिनं त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. अहो असं काय करताय केतन? मला तुम्ही हवे आहात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. खरंच. आणि असंच म्हणायचं होतं मला. ती केविलवाण्या नजरेने त्याला समजावत होती. नक्की का? तुला जगावंच लागेल हा माझ्यासोबत. असं सोडणार नाही हा तुला पर्णी? म्हणून त्याने तिला तिच्या गालावर किस करत जवळ घेत बेडवर ओढलं. ती आता त्याच्या मिठीत होती. तो मात्र तिच्यासोबत मस्ती करत कडल करत होता आणि ती मनमोकळी हसत होती. केतन बस झालं, ऐका ना भूक लागलीये, आवरूया ना आता, ती सांगत होती. पण त्याचं लक्षच नव्हतं. तो त्या क्षणाला वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने तिला एव्हाना खाली पाडून तिच्या ओठांत ओठ मिसळलेले आणि हळूवार तिच्या ओठांची गोडी चाकण्यात हरवलेला. मग ती सुद्धा क्षणभरासाठी भलत्याच जगात हरवलेली. पर्णीच्या आयुष्यातले हेच दिवस म्हणजे आयुष्यातले सर्वात उच्च कोटीचे सुखाचे दिवस होते, जे तिला पहिल्यांदा अनुभवायला मिळत होते, ज्यात केतन आणि ती मनाने आणखीनच जवळ येत होते. इकडे केतन पर्णी त्यांच्या आयुष्यातले अतिशय गोड क्षण एकमेकांसोबत अनुभवत होते. केतन पर्णीसोबत तापोळा ट्रिप मस्तपैकी एन्जॉय करत होता. पण तिथे कियारा, ती मात्र अशा वातावरणात राहायला गेली होती जिथे तिच्या मर्जीचं आयुष्य जगूही शकत नव्हती आणि त्यामुळेच नाखुश होती. सततचं शिस्तप्रिय रुटीन लाईफ, प्रचंड थंडी, अनोळखी वातावरण, अनोळखी लोक जिथं तिला करमतही नव्हतं. पण ना ती निशिकांतला काही बोलू शकत होती ना तिच्या आई वडिलांना. पर्णीमुळे तिचं आयुष्य 180 डिग्रीमध्ये जे फिरलेलं, या सगळ्याच गोष्टींचा परिणाम अर्थातच तिच्या मनावर झालेला. ती अतिशय चिडचिडी झालेली. आजचा पार्ट इथं संपलाय. पुढचा भाग या कथेतील शेवटचा भाग असेल आणि नंतर सुरू होईल याच कथेचं पुढचं पर्व, ज्यामध्ये केतनचा भाऊ कौस्तुभ आणि त्याची होणारी बायको मृण्मयी यांची कथा तुमच्या समोर येणार आहे एका वेगळ्याच रूपात. तर त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.